नमस्कार मित्रांनो, आपण आजच्या सेशनमध्ये कंजक्शन हा टॉपिक बघणार आहोत. कंजक्शन म्हणजे काय? आपण त्याला मराठीमध्ये उभयान्वयी अव्यय असे सुद्धा म्हणू शकतो. आपण बघू कंजक्शन. पहिले कंजक्शनचा अर्थ जाणून घेऊ. कंजक्शन कशाला म्हणू शकतो, कंजक्शनचा काय उपयोग, या गोष्टी आपण सुरुवातीला बेसिक जाणून घेऊ. मराठीमध्ये याला आपण म्हणू शकतो उभयान्वयी अव्यय. या पहिलेच्या सेशनमध्ये आपण काय बघितलं, प्रिपोजिशन, शब्दयोगी अव्यय, या गोष्टीचा आपण सखोल अभ्यास केलेलाच आहे. याच्यावर आपण सविस्तर व्हिडिओ आपण मागच्या सेशनमध्ये घेतलेला आहे. आज बघणार आहोत कंजक्शन. आता कंजक्शनचा जर अर्थफोड करायची असेल तर आपल्याला सुरुवातीला जंक्शन म्हणजे काय या गोष्टीकडे लक्ष द्यावं लागते. कंजक्शन शब्द याच गोष्टीला अनुसरून केलेला आहे. जंक्शन म्हणजे काय? दोन किंवा अधिक गोष्टी एकत्रित जोडल्या गेल्या असतील तर त्याला आपण काय म्हणतो? जंक्शन असं म्हणतो. तर कंजक्शनचा अर्थसुद्धा असाच थोडाफार आहे. दोन वाक्ये एकमेकांना जोडायचं असेल, दोन वाक्ये एकमेकांना जोडण्यासाठी ज्या शब्दाचा वापर होत असेल त्याला आपण काय म्हणू शकतो? कंजक्शन म्हणू शकतो. जसं की एक उदाहरण घेऊ म्हणजे जेणेकरून तुम्हाला लवकर लक्षात येईल. टॉम अँड जेरी आर बेस्ट फ्रेंड. याच्यामध्ये आपण एक उदाहरण घेतलं, टॉम अँड जेरी. इथे दोन वाक्य आहे, टॉम आणि जेरी. या दोन शब्दांना काय केलं? एक जोडलं. टॉम आणि जेरी काय एक मित्र आहेत. हा आपला अँड जो आहे हा आपला काय झाला? कंजक्शन झाला. दोन वाक्य जोडणारा शब्द. कोणतेही दोन वाक्य असो, दोन नाऊन असो, दोन व्यक्तीला कोणालाही जवळ आणलं तर त्याला आपण काय म्हणू शकतो? कंजक्शन म्हणू शकतो. अजून एक दुसरं उदाहरण आपण काय घेऊ शकतो? जसं की आय लाईक हिम बट माय फॅमिली डज नॉट लाईक हिम. आय लाईक हिम बट माय फॅमिली डज नॉट लाईक हिम. इथे काय आहेत? दोन वाक्य आहेत. जसं की आय लाईक हिम, मला तो आवडतो असं आपण या वाक्यामध्ये ठरलं. दुसरं वाक्य याच वाक्यामधलं काय दिलेलं आहे? परंतु माझ्या फॅमिलीला तो आवडत नाही. इथपर्यंत एक वाक्य झालं. जसं आपलं आय लाईक हिम, मला तो आवडतो. इथून दुसरं वाक्य काय तयार होते? माझ्या फॅमिलीला तो आवडत नाही. या दोन वाक्याला काय केलं? आपण जोडलं. हा झाला पहिला वाक्य, हा झाला दुसरं वाक्य. हा बटचं काय काम झालं? या दोन वाक्याला जोडण्याचं काम झालं. म्हणूनच हा बटला आपल्याला काय म्हणू शकतो? आपण त्याला काय म्हणू शकतो? कंजक्शन. कोणत्याही दोन वाक्याला जोडणारा शब्द कोणता असतो? कंजक्शन असतो. आता याचे आपण प्रकार बघू. ते प्रकार कोणकोणत्या प्रकारचे आहेत, ते कुठे यूज करायचे, त्याला मराठीमध्ये काय म्हणतात, आपण या व्हिडिओमध्ये सविस्तर बघणार आहोत. त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, जेणेकरून तुम्हाला नक्कीच फायदा होईल. आता कंजक्शनचे उदाहरण बघायच्या पहिले त्या पहिले आपण एक महत्त्वाची गोष्ट क्लिअर करू. ती म्हणजे एक उदाहरण बघा आपलं, जसं की द बुक इज ऑन द टेबल. आणि अजून एक दुसरं उदाहरण बघू, जे मगाशी घेतलं तेच घेऊ. टॉम अँड जेरी आर इज फ्रेंड. आपण हे दोन उदाहरण घेतले. आता या वाक्यामध्ये हे दोन वाक्य घेतली. या दोन वाक्यामध्ये फरक काय जाणवला आपल्याला? द बुक इज ऑन द टेबल, ते पुस्तक कुठे आहे? त्या टेबलावर आहे. इथे सुद्धा दोन वाक्य कशाने जोडलेले आहेत? ऑननं जोडलेले आहेत. तर आपण याला ऑनला आपण काय कंजक्शन म्हणू शकतो? तर नाही.
याला कंजक्शन म्हणू शकतो. हे झालं आपलं प्रिपोजिशन. प्रिपोजिशन म्हणूनच आपण प्रिपोजिशन आणि कंजक्शन याच्यामध्ये कन्फ्युजन राहू देऊ नका. यासाठी मी तुम्हाला एक सोपी गोष्ट प्रिपोजिशनमध्ये काय दाखवते. प्रिपोजिशनमध्ये आपण 3 गोष्टी लक्षात ठेवायच्या. जसं की ज्या वाक्यामध्ये टाईम, डायरेक्शन आणि प्लेस या गोष्टी जर दाखवल्या असतील आणि त्या अनुसरून जर वाक्य जोडत असतील तर काय समजायचं, प्रिपोजिशन. आणि ज्या वाक्यामध्ये या 3 गोष्टी दाखवल्या नसतील त्या गोष्टी आपण काय समजायचं, कंजक्शन समजायचं. त्यासाठी आपल्याला काय लक्षात ठेवायचं आहे, प्रिपोजिशनचे हे त्रिमूर्ती लक्षात ठेवायची. कोणती, टाईम, डायरेक्शन आणि प्लेस. आता त्यासाठी आपल्याला काय करावं लागेल, जर प्रिपोजिशन समजून घ्यायचं असेल तर त्यावर मी सविस्तर व्हिडिओ बनवलेला आहे. आपल्या डिस्क्रिप्शनमध्ये मी त्याची लिंक टाकून देऊ. ते व्हिडिओ पूर्ण बघा जेणेकरून तुम्हाला लवकर लक्षात येऊ. आता बघू आपण कंजक्शनची एकूण उदाहरणे. आता आपण पहिलं उदाहरण बघू. ॲज या कंजक्शनला आपण कशा प्रकारे यूज करू शकतो वाक्यामध्ये हे आपण आता बघणार आहोत. याचा मराठीमध्ये अर्थ घेऊ आपण जसं किंवा तसं. आपण मराठीमध्ये अर्थ यासाठी की फक्त जस्ट आपल्याला समजण्यासाठी. मी याच्यावरून जेव्हा उदाहरण घेईल तसं तुम्हाला नाही का लगेच लक्षात येईल ॲजचा उपयोग कसा करायचा आणि कुठे करायचा. जसं की आपण एक उदाहरण घेऊ ॲजवर उदाहरण आपल्याला काय घेता येईल. जसं की आपण ही डीड ॲज आय सेड. ही डीड ॲज आय सेड. आता सुरुवातीला आपल्याला याचा मराठीमध्ये अर्थ काय येईल, त्याने तसं केलं जसं मी सांगितलं. त्याने तसं केलं, ही डीड हे एक वाक्य झालं आणि आय सेड मी त्याला सांगितलं हे वाक्य झालं. या दोन वाक्याला काय केलं, या ॲजने जोडलं. जसं मी सांगितलं तसं त्याने केलं. हा त्याचा अर्थ होते. ॲज हा याच्यासाठी अर्थ, ॲज हा कशासाठी, 2 वाक्याला जसं तसं सांगितलं याचा तसा अर्थ होते. याचं आपण दुसरं उदाहरण बघू. दुसरं उदाहरण काय घेता येईल आपल्याला, विराट कोहली प्लेड. विराट कोहली played just as he said coach. आपण या वाक्याला आपण नाही का काय लावलं आहे, ॲज आपण इथं लावलेलं आहे. वाक्य काय म्हणते, विराट कोहली खेळला जसं त्याच्या कोचने सांगितलं. जसं त्याच्या कोचने सांगितलं तसा विराट कोहली खेळला. हा एक वाक्य झाला. हा दुसरा वाक्य झाला. या 2 वाक्याला जोडलं तर काय तयार झालं, आपलं पूर्ण वाक्य, एकच वाक्य तयार झालं. या वाक्यावर हे वाक्य निर्भर ठरलं. काय सांगते, जसं त्यांच्या विराट कोहलीच्या कोचने सांगितलं तसं तो खेळला. कशानं वाक्य जोडलं, ॲजनं. ॲजचा उपयोग याच्यासाठी पण होते. आता दुसऱ्या ॲजचा उपयोग कशासाठी होईल, जसं की रिझन सांगण्याकरिता. ॲजचा उपयोग रिझन सांगण्यासाठी पण होते. आता एक उदाहरण बघू त्याचं. ॲजचं उदाहरण रिझन सांगण्यासाठी होते. जसं की एक उदाहरण घेऊ. ॲज ही इज अ न्यू हेअर. ॲज ही इज अ न्यू हेअर. ॲज ही इज अ न्यू हेअर नीड हेल्प. ठीक आहे. या ॲजचा उपयोग काय झाला, या वाक्यामध्ये मदत करण्यासाठी झाला. तो नवीन आहे तर आपल्याला मदत करायला हवी. परंतु ॲज हा रिझन सांगण्यासाठी होतो. रिझन सांगण्यासाठी बिकॉजचा पण उपयोग होतो. बिकॉज आणि ॲजमध्ये फरक आहे. तो मी कसा तो विचार, जर समोरच्या कर्त्याने
आपल्याला जर त्या गोष्टीचं रिझन ओळखलं, त्या रिझन मागितलं, तर तिथे आपल्याला काय होते, बिकॉजचा उपयोग होते. जर आपण स्वतःहून रिझन सांगितलं समोरच्याला, तर तो काय झाला आपला, तिथं काय वापरायचा, ॲज वापरायचा. जसं की ॲज ही न्यू हिअर, हील नीड हेल्प, तो नवीन आहे, त्याला मदतीची गरज आहे, असं या वाक्याचा अर्थ होतो. जर एखाद्याला रिझन जर कोणीच गुन्हा केला, जसं की आपण एक उदाहरण बघू बिकॉजवर. जसं मी तुम्हाला विचारलं, तू तिथे का गेला, तू तिथे का गेला, तर समोरचा व्यक्ती काय उत्तर देईल, माझं तिथं काम होतं म्हणून तिथे गेला. त्यावेळेस काय वापरायला लागेल आपल्याला, बिकॉज वापरावं लागेल. त्याच्यानंतरचं वाक्य आहे, अजून ॲज आपल्याला कुठे राहील, एखादी गोष्ट चालू असेल, त्या दरम्यान कोणती गोष्ट घडली असेल, तिथं आपल्याला ॲज वापरावं लागेल. कसं, जसं की द अराईव्ह ॲज वी वेअर लर्निंग. मी अभ्यास करत होतो, पण तितक्यातनी कोणीतरी आलं आहे. तो आला, मी तेव्हा काय करत होतो, अभ्यास करत होतो. इथेसुद्धा आपल्याला काय करावं लागेल, ॲज वापरावं लागेल. ॲजचा काय झाला, आपला पहिला कंजक्शन झाला ॲज. ठीक आहे. ॲज कशासाठी वापरला, कारण सांगण्यासाठी विधानार्थी कारण आपण त्याला म्हणू शकतो. जसं की किंवा दोन गोष्टी जर ॲट अ टाईम घडल्या, त्या दरम्यान वाक्यामध्ये आलं, तरीही आपण तिथे ॲजच लावू शकतो. नंतर दुसरं काय सांगू शकतो, दोन गोष्टींना जोडण्यात, दोन पर्सनना जोडायचं असेल, टॉम अँड जेरी, तिथे पण सॉरी आता आपल्याकडे दोन याचे उदाहरण बघणार आहोत. जसं की पहिला काय आहे आपला, ॲज वेल ॲजला आपल्याला काय म्हणता येईल, जसं की ॲज वेल ॲजला आपल्याला म्हणता येईल की सोबत. जसं की द कोच ॲज वेल ॲज टीम इज रेडी. हा कोच पहिलं वाक्य झालं, हा दुसरं वाक्य झालं. या वाक्यावरून काय समजलं, कोच रेडी झाला, परंतु सोबत काय झाली, त्याची टीमसुद्धा रेडी झाली, असा त्याचा अर्थ होतो. त्यावेळेस आपल्याला काय वापरायचं, अशा प्रकारचं जर वाक्य आलं, त्यावेळेस आपल्याला काय वापरायचं, ॲज वेल ॲज वापरायचं. याच्यावर डिटेल एक व्हिडिओ टाकणार आहोत आपण, त्यासाठी लक्ष देऊन आपण फक्त बेसिक यूज करायलो. जसं की कंजक्शनचा बेसिक उपयोग काय, त्या कंजक्शन म्हणजे काय, आणि त्याचे उदाहरण कोणत्या प्रकारचे आपण एवढंच बघणार आहोत. याच्यावर आपण एक डिटेल व्हिडिओ पुढचा टाकणार आहोत. उद्या किंवा परवाच्या दिवशी तो अपलोड होईल. आता त्याच्यानंतर काय होईल, सोबत जसं ॲज फॉर ॲजला आपल्याला काय म्हणावं लागेल, ॲज फॉर ॲजला काय, जसं की तेव्हापासून किंवा जिथपर्यंत, जसं की त्याचं एक उदाहरण बघू, ॲज फॉर ॲज आय कॅन सी, जेव्हापासून मी पाहत आहो तेव्हापासून तो तिथे नाहीच आहे, असं आपण वापरू शकतो. कशामध्ये, ॲज फॉर ॲजमध्ये. ॲज फॉर ॲज फक्त आपल्याला प्रिपोज कंजक्शन कोणकोणते आहेत हे लक्षात ठेवा, आणि तो कशा प्रकारे यूज होतात हे लक्षात ठेवा. जसं की आता कोणतं बघितलं आपण, ॲज फॉर ॲज. आता याच्यानंतर बघूत आपण अल्थो. नंतर आपला कोणतं कंजक्शन येईल, अल्थो आणि तो. याला आपण मराठीमध्ये म्हणू शकतो परंतु. अल्थोचा उपयोग कसा करायचा, अल्थोचा उपयोग दोन वाक्य जोडण्यासाठी कसा येईल. जसं की एक उदाहरण बघू आपण, एव्हरीवन enjoy the journey but नाही, अल्थो we all tired. सर्वजणांनी ट्रिप एन्जॉय केली, परंतु सर्व
काय होते, थकलेले होते, सर्व थकलेले होते. परंतु थकलेले असूनसुद्धा सर्वजणांनी काय केली, एन्जॉय ट्रिप केली. इथे आपल्याला तसा अर्थ होते. अल्थो, अल्थो म्हणजे परंतु, परंतु आपण त्याला मराठी म्हणू शकतो. सर्वजण थकलेले असूनसुद्धा काय केली, ट्रिप एन्जॉय केली. ठीक आहे. अल्थोचा यूज असा होतो. जसं की परंतु, तरीसुद्धा मराठीमध्ये सांगायचं असेल तर, तरीसुद्धा मला माहीत होतं तिथं साप आहे, परंतु तरीही मी तिथे गेलो. अशा गोष्टी जोडण्यासाठी कशाचा उपयोग होतो, आपल्याला अल्थोचा उपयोग होतो. नंतरचे वर्ड आहेत आपले सो आणि देअरफोर. असं समजा हे दोन भाऊच आहेत, फक्त याच्यामध्ये थोडासा फरक आहे. काय फरक आहे, दोघांचं काय काम आहे, रिझन सांगण्यासाठीच आहे. वाक्यामध्ये एखादा जर रिझन सांगायचं असेल तर सो किंवा देअरफोरचा उपयोग होतो. देअरफोर आणि सोचा तो कशा प्रकारे आहे तर मी सांगणार. फक्त थोडासा एक डिफरन्स आहे. जर पहिलं वाक्य दुसऱ्या वाक्यावर निर्धारित असेल, डिपेंडेंट असेल, तर काय लावायचं आपण तिथं, देअरफोर लावायचा. जर वाक्य स्वतंत्र असेल, पहिलं वाक्य आणि दुसरं वाक्य स्वतंत्र असेल, तर काय वापरायचं, आपल्याला सो वापरायचं. ते कसं, आता आपण या उदाहरणामध्ये बघू. शी इज अ वाईज, ती बुद्धिमान आहे. वाक्य संपलं. त्याच्यासमोरचं आपल्याला काय वाटते, नाही वाटत. नंतर दुसरं वाक्य काय जोडते, ती सर्वांची आवडती आहे. हे पण वाक्य आहे. ती बुद्धिमान आहे आणि ती सर्वांची आवडती आहे. वाक्य नंबर 1चा संबंध 2मध्ये वाटत आहे का, नाही वाटत आहे. किंवा 2चा संबंध पहिल्या वाक्याशी वाटत आहे का, नाही वाटत आहे. पण जेव्हा वाक्यामध्ये सो आला म्हणजे काय, मराठीमध्ये आपण त्याला म्हणून. ती बुद्धिमान आहे म्हणून ती सर्वांची आवडती आहे. वाक्याचा अर्थ बदलला. पहिल्या वाक्याचा दुसऱ्या वाक्याशी संबंध नव्हता, दुसऱ्या वाक्याचा पहिल्या वाक्याशी संबंध नव्हता. पण वाक्यात जेव्हा सो आला, दोन वाक्यांची जोडणी झाली सोने, तर वाक्याचा काय बदलला, अर्थ बदलला. ती बुद्धिमान आहे म्हणून ती सर्वांची आवडते. वाक्याचा अर्थ बदलला, पाहण्याचा दृष्टिकोन बदलला. म्हणून सो कुठे वापरायचा, दोन वाक्य जर स्वतंत्र असतील तर आपल्याला तिथे सो वापरायचा. अर्थ एकच, गोष्ट काय होते, कारण सांगण्याचीच, क्रिया कोणती घडत आहे, कारण सांगण्याचीच घडत आहे. पण सो आणि देअरफोरचा तुम्हाला संबंध सांगत आहे. आता दुसरं बघू आपण, देअरफोर. वाक्यामधला देअरफोरचा काय उपयोग, शी इज अ व्हेरी मिसॅच्युअर्स. म्हणण्यापेक्षा आपण असं पण म्हणू शकतो, ती मुलगी खूप धिंगाणे करते किंवा बदमाश आहे. हा वाक्य समजा धिंगाणे करते, पण कसं काय. नंतर शी वॉज अ पनिश, हे वाक्य तर आपल्याला समजलं, तिला शिक्षा मिळाली. पण आपण जेव्हा दुसऱ्याला सांगतो तिला शिक्षा मिळाली, पण समोरचा काय विचारतो, पण का मिळाली, शिक्षा तर मिळाली, पण का मिळाली, वाक्य काय झालं, अपूर्ण झालं. कारण की काय, दुसऱ्या वाक्यावर निर्धारित कोणतं वाक्य, दुसरं वाक्य, तिथं आपल्याला काय लागला, देअरफोर. वाक्याचा पूर्ण अर्थ काय होईल, शी इज अ व्हेरी मिसॅच्युअर्स, देअरफोर शी वॉज अ पनिश, असा त्याचा अर्थ झाला. जसं की ती मुलगी खूप बदमाश आहे म्हणून तिला पनिशमेंट दिली. पहिल्या वाक्याशी दुसऱ्या वाक्याशी संबंध येत आहे म्हणून आपल्याला तिथं काय वापरावं लागेल, देअरफोर. या देअरफोर आणि सोमध्ये फक्त या दोन छोट्याशा गोष्टी लक्षात ठेवायच्या, जेणेकरून सो आणि देअरफोरमध्ये तुम्ही कन्फ्युजन राहणार नाही. काम एकच आहे त्यांचं, काम रिझन सांगण्याचंच आहे, फक्त थोडासा फरक आहे, थोडासा बदल आहे, तो फक्त लक्षात ठेवा. जेणेकरून सो आणि देअरफोर कुठे वापरायचा असं एक्झाममध्ये आलं किंवा एखादं वाक्य दिलं सो किंवा देअरवेअरचं, तर तिथे आपल्याला कन्फ्युजन झालं नाही पाहिजेत. नंतरचा आहे आपला सो दॅट. सो दॅटचा उपयोग कसा होईल, आपण एक उदाहरण बघितलं पहिले सो दॅटवर. ही वर्क हॅड,
सो दॅट ही इज अ गेट अ गुड मार्क्स. मराठीमध्ये होते तेव्हा त्याने मेहनत केली तेव्हा त्याला कुठे चांगले मार्क मिळाले. त्याने चांगले मार्क घेतले तेव्हा जेव्हा त्याने मेहनत केली असा त्याचा अर्थ होतो. जेव्हा वाक्यामध्ये तेव्हा हा शब्द येईल, जसं की त्याने मेहनत घेतली, खूप मेहनत घेतली, तेव्हा त्याला काय मिळाले, चांगले मार्क मिळाले, असं आपण त्याला म्हणू शकतो. जसं की सो दॅट मध्ये त्याचा उपयोग होतो. त्याच्यानंतरचं आहे आपला इफ. आता आपण बघू इफ. इफचा कुठे उपयोग करायचा. इफचा मराठीमध्ये आपण त्याला काय म्हणू शकतो, जर. जसं की इफ यू मीट मी आय विल हेल्प यू. जर तुम्ही मला भेटले तर मी तुमची मदत करेल. त्याच्यामध्ये काही गरज नाही पडली, काही गोष्टीची आवश्यकता नाही भासली. जर तुम्ही भेटले तर मी मदत करेल. जर मी गेलो तेव्हा मला पुस्तक मिळतील. जर तुम्ही आले तर मला पुस्तक मिळतील. यासाठी आपण काय वापरतो, इफ वापरतो. नंतर येट. येटचा उपयोग कशासाठी होईल, तरीसुद्धा. रवी इज स्लो. तरीसुद्धा तो काय करत आहे, स्टडी करत आहे. रवी हा खूप स्लो आहे, खूप स्लो आहे, धीमा आहे, परंतु तरीसुद्धा तो काय करत आहे, काम करत आहे. काम करण्याची जिद्द आहे. जर कोणत्या वाक्यामध्ये जर जिद्द दाखवली असेल तिथं आपण काय करू शकतो, एटचा उपयोग करू शकतो. त्याच्यानंतर आहे आपला अनलेस. यू विल फेल. यू विल फेल अनलेस यू वर्क हार्ड. तू नापास होशील. कोणाला जर समज दाखवायची असेल, तुम्हाला जर समज दाखवायची असेल तर आपल्याला काय करू शकतो, अनलेसचा उपयोग करू शकतो. समज दाखवायची असेल तर मराठीमध्ये सांगायचं म्हटलं तर, जसं की तू फेल होशील. जर तू काय केला नाही, अभ्यास नाही केला तर तू फेल होशील. तू फेल होशील पण जेव्हा तू अभ्यास नाही करणार तेव्हा. कोणत्याही गोष्टीला जर समज सांगायची असेल तर आपल्याला काय करावं लागेल, अनलेसचा उपयोग करावा लागेल. ते ग्रॅमॅटिकली आपण नंतर बघणारच आहोत. फक्त तुम्ही शब्द लक्षात ठेवा, कंजक्शनमध्ये कोणकोणते शब्द येतात. त्याच्यानंतर आहे आपल्याला बट. बटचा कुठे उपयोग येईल, बट म्हणजे परंतु. परंतु म्हणजे काय म्हणता येईल आपल्याला, ही इज अ पुअर बट हॅपी. तो गरीब आहे परंतु काय, आनंदी आहे. तो मुलगा हुशार आहे परंतु त्याच्यापाशी पैसे नाही आहेत. असे जर वाक्य येत असतील तर ते आपल्याला कशाने जोडावे लागतील, बटने जोडावे लागतील. ही इज अ पुअर बट हॅपी. हा झाला आपला कंजक्शन. ठीक आहे. नंतर सिन्स. सिन्स आपण काय म्हणू शकतो, सिन्सला आपण कोणत्या गोष्टीचं रिझन दाखवण्यासाठी. जसं की सिन्स आय वॉज अ पुअर आय कुड नॉट बाय अ न्यू कार. मी गरीब आहे म्हणून मी नवीन कार घेऊ शकत नाही. देअरफोरचा दुसरा भाऊ. देअरफोर आणि ॲजचा तिसरा चुलत भाऊ असं समजून घ्या. देअरफोरचा रिझन दाखवण्यासाठी होते, तसाच सिन्सचा सुद्धा होते. सिन्सचा एक दुसरा पण उपयोग होते, जसं की वर्ष दाखवण्यासाठी, चालू वर्ष. सिन्स म्हणजे सुरुवात, अशा गोष्टीचा पण होते, पण तो नंतर आहे, तो आपल्याला आत्ताच बघायचा नाही. हा सिन्स काय सांगते, रिझन सांगते, वाक्यामधला रिझन सांगून जर दोन वाक्य जोडत असेल तर तो वाक्य कशामध्ये येते, कंजक्शनमध्ये येते. तसंच बटचं काय, परंतु. वाक्यामध्ये पण परंतु आला तर तिथं काय जोडायचं, बट जोडायचं. शी इज अ पुअर बट हॅपी. तो गरीब आहे परंतु हॅपी आहे. सिन्सचं रिझन दाखवण्यासाठी. त्याच्यानंतर आहे आपला, त्यानंतरचा आहे आपला आयदर ऑर. आयदर ऑरला आपण काय म्हणू शकतो, किंवा. वाक्यामध्ये जर किंवा ऑप्शन दिले तर समजायचं तिथं आयदर ऑर लागते. त्याचं एक उदाहरण काय बघू आपण, जसं की आयदर अर्चना और राखी वाज प्रेझेंट. वाक्यामध्ये याचा मराठी अर्थ समजून घ्या. जसं की अर्चना किंवा राखी यापैकी एक तरी मला हजर पाहिजेत.
अर्चना किंवा राखी यापैकी एक तरी मला हजर पाहिजेत. की जसं की आयदर इथे लागला आणि ऑर इथे लागला. हे कायला अर्चना आणि राखीमध्ये जोडली, ऑप्शन सांगितली, किंवा हे किंवा ते. याचा उपयोग कशासाठी होते? आयदरसाठी. आता तसाच याच्याच विरुद्ध काय होते? नायदरचा उपयोग. दोन्हीही नाही, वाक्यामधले दोन्हीही नाही. जसं की एक बघू, रवी इज अ नायदर गुड स्टडी नॉर स्पोर्ट. रवी हा अभ्यासामध्येही हुशार नाही, अभ्यासामध्ये हुशार नाहीच, परंतु कशामध्ये हुशार नाही? खेळामध्येही नाही. तो दोन्ही याच्यामध्ये नकार आहे. याच्यामध्ये काय दिलं? आयदर ऑरमध्ये किंवा ऑप्शन निवडले, त्याच्यामध्ये 2 ऑप्शन होते, हा किंवा तो. राखी किंवा अर्चना यापैकी मला काय पाहिजेत? एक हजर पाहिजेत, एक आहे. आणि जर वाक्यामध्ये दोन्ही नसेल, दोन्ही नकारणार्थी नायदर आणि नॉट, त्याचा अर्थ सुद्धा यनच वापरला, दुसरा काय नाही. इथं ई वापरला आणि इथं यन वापरला. याचाच विरुद्ध भाऊ. 2 भाऊ आहेत पण विरुद्ध पार्टीचे आहे. एक काळा आहे, एक गोरा आहे. ठीक आहे. याच्यामध्ये होकारार्थी आहे, याच्यामध्ये नकारार्थी आहे. रवी इज नायदर गुड इन स्टडी नॉर इन स्पोर्ट. रवी हा अभ्यासामध्ये नाही आणि खेळामध्येही नाही, दोन्ही याच्यात हुशार नाही आहे, असा त्याचा अर्थ होतो. याच्यानंतर आहे असं समजू आपण. आता याच्यानंतर आहे नॉट ओन्ली बट ऑल्सो. नॉट ओन्ली बट ऑल्सो याचा अर्थ कसा आहे? जसं नायदर नॉरमध्ये काय सांगितलं आपल्याला? आयदर ऑरमध्ये सांगितलं दोन्हीपैकी एक. नायदर ऑरमध्ये काय सांगितलं? नायदर नॉर दोन्हीही नाही. तसा याचा तिसरा भाऊ दोन्हीही हो. याचं एक उदाहरण बघू आपण. शी इज नॉट ओन्ली अ गुड स्टुडंट बट ऑल्सो गुड क्रिकेटर. शी इज नॉट अ गुड स्टुडंट बट शी इज अ क्रिकेटर. नॉट ओन्ली बट ऑल्सो हे दोन्ही. ती फक्त एक हुशार विद्यार्थिनी नाही आहे, त्यासोबत ती काय आहे? एक क्रिकेटरसुद्धा आहे. ती मुलगी फक्त हुशार नाही आहे, त्यासोबत ती काय? क्रिकेट आहे. तिथं आपण काय वापरू शकतो? नॉट ओन्ली अ गुड स्टुडंट बट शी इज अ क्रिकेटर. ती फक्त हुशार विद्यार्थिनी नाही, ती क्रिकेटरसुद्धा आहे. तसंच आपल्या 3 भावांना व्यवस्थित लक्षात ठेवायचं. आयदर ऑरमध्ये काय होते? अर्चना आणि राखी यापैकी 2 मला हजर हवेच आहेत. आयदर ऑरमध्ये काय होते? दोन्हीपैकी एक. आयदर ऑरमध्ये काय होते? दोन्हीही नाही. आणि नॉट ओन्ली बट ऑल्सोमध्ये काय होते? दोन्हीही सुद्धा जर पाहिजेत असेल तर आपल्याला तिथं काय वापरू शकतो? नॉट ओन्ली बट ऑल्सो. आता याच्यानंतर बघू आपण आफ्टरचा उपयोग. आफ्टर म्हणजे त्यालाच आपण मराठीमध्ये काय म्हणू? नंतर. शी हॅड अ ब्रेकफास्ट आफ्टर अ मॅच फिनिश. तो नाश्ता करेल, पण कधी करेल? मॅच संपल्यानंतर. नंतरचा उपयोग काय होते? आफ्टर. नंतरने काय करले? ह्या 2 वाक्यांना जोडलं. नंतरचा युजेस आपण बघत आहोत. कोणतीही गोष्ट या वाक्यानंतर जर करायची असेल तर आपण तिथे काय जोडतो? आफ्टर जोडतो. जसं की शी हॅड अ ब्रेकफास्ट आफ्टर अ मॅच फिनिश. तो नाश्ता करेल, पण कधी करेल? नंतर, मॅच संपल्यानंतर करेल. त्याच्यानंतर आपल्याला महत्त्वाचे आपण प्रिपोजिशनचे टाईप आणि त्याचे वापर कशा प्रकारे करायचा हे आपण बघितलेलं आहे. असाच आपला एक रोज इंग्लिशचा व्हिडिओ अपलोड होईल. त्यासाठी आपल्याला काय करायचं आहे? सबस्क्रिप्शन बटनवर क्लिक करायचं आहे आणि बेल आयकॉनवर क्लिक करून त्याची नोटिफिकेशन तुम्हाला मिळाली पाहिजेत. या गोष्टी तुम्हाला करायच्या आहेत. थँक्यू.